नमस्कार. आज आपण बलून सेलर हा विषय रेखाटणार आहोत. बलून सेलर रेखाटत करत असताना आपल्याला विषय हा महत्वाचा. आता बलून सेलर हा कशा प्रकारे आपल्याला रेखाटायचा आहे हे आपण पाहिलेल्या व्हिज्युअलवर अवलंबून असते. तरी बलून सेलर हा विषय रेखाटताना आपल्याला आठवणाऱ्या गोष्टी याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आपण जेव्हा गार्डनला जातो त्यावेळेस आजूबाजूचे वातावरण, तिथले असणारे विक्रेते आणि आपला असणारा बलून, त्याच्या बाजूला असणाऱ्या गोष्टी याही त्या विषयात कशा प्रकारे आपल्याला आणता येते यांचे ऑब्झर्वेशन, आपण पाहिलेली गोष्टी ह्या त्या चित्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे मांडू शकतो. हे आपण तेव्हा मांडू शकतो जेव्हा आपण सातत्याने स्केचिंग करतो. आपल्या डोक्यामध्ये तर खूप प्रकारे व्हिज्युअल असतात, परंतु त्या व्हिज्युअल डोक्यातच असतात, ते आपल्या हातामध्ये येत नाही. आपण व्हिज्युअल खूप सुंदर करू शकतो, परंतु ते आपल्या पेपरवर, बोर्डवर येण्यास अडचणी येतात. त्या अडचणी कशामुळे येतात की आपला स्केचिंग न केल्यामुळे, रेखाटणे कमी प्रमाणात केल्यामुळे ह्या अशा अडचणी आपल्याला येतात. त्या अशा अडचणी येऊ नये म्हणून सातत्याने स्केचिंग, रेखाटणे करायला हवे, जेणेकरून आपले ड्रॉइंग हे सुंदर बनते. जर तुमचे रेखाटणे सुंदर असेल तर तुमचं अवश्य खरंच तुमचे चित्र हे चांगले बनते. तर आपल्या रेखाटनांवर भर द्या, स्केचिंग करा आणि सुंदर असे चित्र बनवायला सुरुवात करा. तर आपला विषय जसा की बलून सेलर, गार्डनला आज तुम्ही पाहिला तर तिथला वातावरण वेगळे राहतं, बॅकग्राऊंड वेगळे. मार्केट सारख्या ठिकाणी आपण जर बलून सेलर पाहिला तर तिथले वातावरण वेगळे असते, तिथची सिच्युएशन वेगळी असते, तिथले स्थानिक जागा, बॅकग्राऊंड हे अवस्थित चेंज होतात. त्यानंतर आपण बलून सेलर एखाद्या यात्रेत पाहिला तर तिथलेही वातावरण वेगळे आहे. तर आपल्याला जो रेखाटायचा आहे बलून सेलर, तर तुम्ही कुठे पाहिला, कसा पाहिला, कोणत्या कंडिशनमध्ये पाहिला, त्या प्रकारे तुम्ही ह्या चित्रात रेखाटू शकता. जागेनुसार बॅकग्राऊंड चेंज होणार आहे तेही आपल्या लक्षात आले पाहिजे. तर आपण असं नको यायला की आपण गार्डनमध्ये बलून सेलर पाहिला, तिथे आपण मार्केट दाखवतो, बॅकग्राऊंड मिसमॅच. तर आपण आता हा विषय आपल्या बोर्डवर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. तुम्ही अशाच प्रकारे स्केचिंग करून ड्रॉ करून पहा आणि तुमचे चित्र कसे झाले, ह्या व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला हे तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये मी विषयाला सुरुवात करतो. आपला बलून सेलर फिगर ड्रॉ करत असताना तुम्हाला या फिगरमध्ये प्रपोर्शन हे प्रामुख्याने महत्त्वाचे आहे. तर चित्रामध्ये फिगरला आपण प्राधान्य दिले पाहिजे. मानवाचे हे जास्त महत्त्वाचे घटक. तर त्याचे जर प्रपोर्शन तुम्ही चुकीचे काढले तर तुमचे चित्र हे चुकीचे वाटते. आपण काय करतो, जेव्हाही आपण पेपरवर ड्रॉइंग करतो तर पेपरच्या 15% इतकं ड्रॉइंग आपण ड्रॉ करतो, जेणेकरून एवढा पेपर आहे मोठा तर त्याच्यावर आपण छोटेसे ड्रॉइंग करतो. तर लहान प्रकारचे ड्रॉइंग आपण करण्याचे टाळा, जेणेकरून आपले चित्र खराब दिसणार नाही. आपल्या चित्र ड्रॉ करत असताना आपल्याला मोठी फिगर ड्रॉ करणे हे अत्यंत गरजेचे आहे. आपण काय करतो की भरपूर वेळा भरपूर विद्यार्थी हे पेपरावर खूप लहान ड्रॉइंग करतात. तर असे बिलकुलही करू नये. भले आपल्याला एखादं ड्रॉइंग येत नाही तर तुम्ही ते मार्किंग करून घ्या. अशा प्रकारे मार्किंग करून घ्या की आपल्याला बस हे माणूस तिथपर्यंत येईल, ती माणूस, मग त्या प्रकारे तुम्ही ते ड्रॉइंग करा, जेणेकरून तुम्हाला ड्रॉइंग करत असताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर हे तुमची सर्वात विद्यार्थ्यांची मोठी चुकी आहे की जे ड्रॉइंग करत असताना लहान आकाराचे मानवाकृती ड्रॉ करतात. आणि हे मी प्रत्यक्ष अनुभवली आहे की विद्यार्थी हे शाळेत असताना शिक्षक भरपूर वेळा सांगतात की अरे आकार म्हणजे त्याला एवढा मोठा पेपर आणि त्याच्यात छोटे छोटे फिगर, तसं करू
नका. शक्य होईल पेपरला शोभेल अशी मानवाकृती ड्रॉ करा, जेणेकरून आपल्या चित्रामध्ये सौंदर्य टिकून राहील. तर आता हा आपला महत्वाचा कॅरेक्टर, सगळ्यात मोठ्या विषयामध्ये आपला महत्वाचं जे कॅरेक्टर आहे ते म्हणजे बलून सेलर. तो सर्वप्रथम ड्रॉ करावा. विद्यार्थी काय करतात, जेव्हाही एखादं मेमोराईज ड्रॉ करायचं असेल तर हे मेन कॅरेक्टर सोडून पहिले बॅकग्राऊंडच्या मागे लागतात. ही दुसरी चुकी आहे. कधीही बॅकग्राऊंड सुरुवात करायची नाही. सर्वात प्रथम आपल्याला हे मानवाकृती फिगर महत्वाचे कॅरेक्टर ड्रॉ करायचे आहे. ते झाल्याच्या नंतर मग हे मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते ड्रॉ करा. पेपर फिगर यांना शोधेल, कारण जर आपलं मेन कॅरेक्टर डिस्टर्ब झालं तर पूर्ण चित्र आपलं डिस्टर्ब होणार आहे. जर बॅकग्राऊंडचं काम येतं थोडं आपण प्लस मायनस करू शकतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिले मेन कॅरेक्टर, आपल्या चित्राच्या मेन ॲक्टरला महत्त्व देणे गरजेचे आहे. चला दुसरा फिगर ड्रॉ करूया. आता आपले एलिमेंटरीच्या बॅचेस सुरू होतील. त्या टायमाला तुम्हाला एलिमेंटरी या विषयासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही आतापासूनच जर सरावाला सुरुवात करणार तर नक्कीच तुमचा हा विषय खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. ते दोघांमध्ये संभाषण आहे की मला तो बोलून पाहिजे, आहे आपला. हे आपले चित्रातील महत्वाचे कॅरेक्टर आहे. ते पाहू शकता बलून सेलर दोघांमध्ये असणारे संभाषणे आपण सेफली या चित्रात हालचाली दाखवू शकतो. आपण भरपूर विद्यार्थी असे स्टेबल दाखवतो, जसे काय फोटो काढायला उभा. अशा प्रकारचे मेमोराईजमध्ये चित्र काढायचे टाळा. त्यांच्यामध्ये हालचाली दिसल्या पाहिजे. त्यानंतर आपण पुढचे फिगर ड्रॉ करूया. पुढचे मानवाचे आपण काय ड्रॉ करू शकतो हेही आपण विचार केला पाहिजे. आता हे एवढं झाल्याच्या नंतर आपण पुढे काय करू शकतो, आपण पुढे नवीन काय तयार करू शकतो याचाही आपण विचार केला पाहिजे. गार्डन्समध्ये असे आपण फिगर दाखवून तिथले वातावरण तयार करू शकतो. गरजेचे नाही की बॅकग्राऊंड एकदम डिटेल झाले पाहिजे. आपले मेन कॅरेक्टर आल्याच्या नंतर इथे तेवढं इम्पॉर्टन्स देणे गरजेचे, परंतु आपल्याला शक्य होईल तेवढे आपण चित्रामध्ये बारकावे दाखवण्याचा प्रयत्न करावे. पाहू शकता या चित्रामध्ये आपण कोणताही क्रिकेट बॅकग्राऊंड कोणता आहे, कुठला ठिकाण आहे हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आपण ह्या चित्रामध्ये कुठले बॅकग्राऊंड कुठले आहे, स्थान कुठले आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला हा विषय समजला का नाही हे मलाही क्लिअर आहे. आपण पुन्हा या विषयाला कंप्लीट करण्याकडे जाऊया.
हा आपला आजचा एम्ब्रॉयडरीचा विषय होता बलून सेलर. परंतु हा बलून सेलर कोणत्या ठिकाणी उभा आहे हे तुम्हाला नक्की सांगायचं आहे. बॅकग्राऊंड पाहून हे कुठे आहे हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला, धन्यवाद.